आज मी मच्छी फ्राय बनवले। तर कशा प्रकारे बनवलेत चला बघूया। तर आज पावसाचा आवाज भरपूर यायला लागलेला आहे। नमस्कार, मी प्रमिला झांबरे। तर आज मी मच्छी फ्राय करणार आहे। त्यासाठी मी मासा आणले, ते एकच मोठा मासा आहे, पाडी मासा आहे म्हणजे त्यात एकच काटा आहे फक्त, म्हणजे लहान मुलांनाही खाता ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी हा मासा चांगला आहे एकदम। तर ह्या माशासाठी मी मसाला घेतलाय, 1 चमचा चटणी घेतलेली आहे लाल, ही सगळ्या माशावर थोडी थोडीशी टाकून घेतली। ही कांदा लसूण मसाला आहे, ती पण 1 चमचा घेतलेला। गरम मसाला 1 चमचा आहे, धने पावडर 1 चमचा घेतले, कॉर्नफ्लॉवर घेतले 2 चमचे मोठा आहे, ही चिकन 65 चा मसाला आहे, ती 1 पुडी घेतलेली आहे मी अशी। एक हिरवी मिरची आणि लसूण अद्रक बारीक करून घेतलेले, ती पण ह्यात टाकून घेते। थोडीशी कोथिंबीर घेतली। तर चवीनुसार मीठ घेतलेलं आहे मी। मीठ टाकल्याने सगळे मसाले आपण आता छान असे मिक्स करून घेऊ। तर ह्यात काटा असले तर त्याच्यामुळे सावकाश सावकाश मासा आपल्याला उचलून घ्यायचा आहे। तर सगळा मसाला मी माशाला पूर्ण लावून घेतलेला आहे दोन्ही साईडनं। एक 5 मिनिटं तर मसाला लावण्यासाठीच गेलेला आहे। तर आपण आता ह्याला तळून घेऊया। गॅसवर तेल ठेवले, तेल पण छान असं तापलेलं आहे। तर बघा, ही दोन्ही साईडने छान असा मासा मी तळून घेतलेला आहे। तर ही पाडी मासा आहे आणि पाण्याचा एखादा थेंब जरी ह्याचा असला तर असं पाणी अंगावर येते, तेल आपल्या अंगावर येते। त्याच्यामुळे एक एक मासा टाकून दोन्ही साईडने छान असं तळून घेते। तर ही मासा मी एका प्लेटमध्ये काढून घेते। तर आता ही राहिलेले पण सगळे मासे मी असेच तळून घेणार आहे। अशा प्रकारे आपले मच्छी फ्राय तयार आहेत। तर माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा।